तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तब्बल 30 दिवस या ठिकाणी ठेवलं होतं. हो, हाच तो गड धर्मवीरगड. याच किल्ल्यावरती आपले संभाजी महाराज आणि कवी कलश यांना ठेवलं. अपुनीय शौर्य तुझे, पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. हीच ती पावन धरती ज्या ठिकाणी आपल्या शंभू महाराजांनी खूप वेदना सहन केल्या. चला तर मित्रांनो, मी कुणाल आणि मी आज तुम्हाला घेऊन चाललोय धर्मवीर गडावरती. तर धर्मवीर गडावरती गेल्यानंतर आपल्याला भरपूर प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात. हा किल्ला आयतकृतीचा असून या किल्ल्यावर 8 प्रवेशद्वार आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगला अवस्थेत आहे, तर नदीच्या दिशेला दरवाजा मोकळीस आलेला आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या 6 मंदिरांचा गट आहे. हेमाडपंथी मंदिरे बालेश्वर, लक्ष्मीनारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पातालेश्वर आणि भैरवनाथ यांचे आहे. तसेच या सर्व मंदिरांमध्ये अतिशय अप्रतिम कोरीव काम आणि एकदम बारीक नक्षीदार काम केलेले आहे. हा किल्ला आता पडक्या अवस्थेत असला तरी येथे ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि बालेश्वर मंदिर आजही अस्तित्वात आहे, जे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. याच ठिकाणी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीरगडाला हुलकावणी देऊन येथील मुघल खजिना आणि घोडे लुटले होते. ही एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक घटना आहे. तसेच इथं पाणी काढण्यासाठी वापरला जाणारा हत्तीचा खंदक पाहण्यासारखा आहे. तसेच हा धर्मवीरगड भीमा नदीच्या उत्तर काठावर वसलेला आहे. खाली नदीचे भव्य दृश्य असलेले 3 मजली राजवाडे आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले तेव्हा त्यांची रवानगी याच किल्ल्यावर करण्यात आली व त्यांना याच ठिकाणी मारण्यात देखील आले. याची साक्षी देणार शौर्यस्तंभ ज्याला छत्रपती संभाजी महाराजांना बांधून ठेवले होते, तो आज देखील याची साक्षी देत आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था. चला तर मित्रांनो, नक्की तुम्ही पण या धर्मवीरगड.